नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत JK टुडे PDF मधील क्वेश्चन्स आणि जानेवारी 2024 मधील प्रश्नसंच जे आहेत ते आपण बघत आहोत. ठीक आहे, तर हा एकूण आपला 6वा सेट आहे. तर या सेट सोबतच तुमच्या जानेवारी 2024 मधील 60 प्रश्न जे असतील ते JK टुडेच्या PDF मधले जे असतील ते तुमचे कव्हर आउट होऊन जातील. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. तर आता सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय, ह्युमॅनॉइड रोबोट अलोहा च्या विकासामध्ये कोणत्या संस्थांचा सहभाग होता? तर याचं करेक्ट उत्तर आहे गुगल डीप माइंड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ. तर बघा, ह्युमॅनॉइड रोबोट अलोहा, नाव लक्षात ठेवा, अलोहा याच्या विकासामध्ये कोणत्या संस्थांचा सहभाग होता? तर गुगल डीप माइंड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ या संस्थांचा या ह्युमॅनॉइड रोबोट अलोहाच्या विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग होता. तर ह्युमॅनॉइड रोबोट अलोहा गुगल डीप माइंड आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील संशोधकांच्या सहयोगी प्रयत्नातून विकसित करण्यात आलेला आहे. हा नाविन्यपूर्ण रोबोट द्विमॅन्युअल टेली ऑपरेशनसाठी डिझाईन केलेला आहे आणि स्वायत्तपणे आणि वापरकर्त्या नियंत्रित ऑपरेशन्सद्वारे अनेक कार्य करण्यास सक्षम आहे. अलोहाचा विकास रोबोटिक्सच्या क्षेत्रातील लक्षणीय प्रगती दर्शवतो. मशीन लर्निंग अल्गोरिदमला व्यावहारिक रोबोटिक ॲप्लिकेशनसह एकत्रित करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करतो. अलोहाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे ओपन सोर्स स्वरूप रोबोटिक संशोधन आणि विकासाच्या व्यापक क्षेत्रात योगदान देण्यासाठी गुगल डीप माइंड आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वचनबद्धतेवरती जोर देते. तर लक्षात ठेवा, हा जो ह्युमॅनॉइड रोबोट आहे अलोहा नावाचा, तर तो कोणी विकसित केलेला आहे? तर गुगल डीप माइंड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ यांनी एकत्रितरित्या हा अलोहा जो रोबोट आहे, ह्युमॅनॉइड रोबोट, हा विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रघुराम अय्यर. तर रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक संघटना याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती भारतीय ऑलिम्पिक संघटनाच्या नामनिर्देशन समितीने आयोजित केलेल्या काळजीपूर्वक निवड प्रक्रियेनंतर होते. अय्यर यांचा क्रीडा व्यवस्थापन आणि प्रशासनातील व्यापक अनुभव, विशेषतः इंडियन प्रीमियर लीग संघ राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटचे CEO म्हणून त्यांच्या मागील भूमिकामुळे त्यांना या पदासाठी एक आदर्श उमेदवार म्हणून ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून महत्त्वपूर्ण विलंब आणि वारंवार स्मरणपत्र दिल्यानंतर ही नियुक्ती झालेली आहे. CEO म्हणून अय्यर भारतात ऑलिम्पिक खेळांना चालना देण्यासाठी आणि विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आणि मतदानाच्या अधिकारासह IOCच्या कार्यकारी परिषदेचे पदसिद्ध सदस्य देखील असतील. तर रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक जी आहे ही झालेली आहे. आणि त्यांना पाठीमागचा कुठला अनुभव होता? तर इंडियन प्रीमियर लीग जो संघ आहे राजस्थान रॉयल्स, ठीक आहे, म्हणजे IPLचा जो संघ आहे राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंटचे CEO म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. तर या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, अल उदेद हवाई तळ कोणत्या देशात आहे जेथे युनायटेड स्टेट्सने अलीकडेच आपली लष्करी उपस्थिती आणखी 10 वर्षांसाठी वाढवली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कतार. तर अल उदेद हवाई तळ जो आहे हा कतार देशामध्ये आहे, लक्षात ठेवा, जेथे युनायटेड स्टेट्सने अलीकडेच आपली लष्करी उपस्थिती आणखी 10 वर्षांनी वाढवलेली आहे. तर अल उदेद एअरबस जिथे युनायटेड स्टेट्सने अतिरिक्त 10 वर्षांसाठी आपली लष्करी उपस्थिती जी आहे ती वाढवलेली आहे, तर हे कतारमध्ये आहे. पश्चिम आशियातील सर्वात मोठी US लष्करी सुविधा येत असल्यामुळे हा तळ महत्त्वपूर्ण आहे. अल उदेद हवाई तळावर अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीचा विस्तार या क्षेत्रातील कतारचे सामरिक महत्त्व आणि कतार आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील लष्करी आणि संरक्षण बाबीमध्ये चालू असलेली भागीदारी अधोरेखित करते आणि या प्रदेशातील विविध US लष्करी ऑपरेशन्समध्ये हा तळ महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्यामुळे हा विस्तार आंतरराष्ट्रीय लष्करी आणि भूराजकीय गतिशीलतेमध्ये महत्त्वाचा असा विकास आहे. तर लक्षात ठेवा, अल उदेद हवाई तळ हे कुठल्या देशामध्ये आहे? तर तो आहे कतारमध्ये, जिथे युनायटेड स्टेट्सने अलीकडेच आपली लष्करी उपस्थिती आणखी 10 वर्षांसाठी वाढवलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, भारत मोबिलिटी एक्स्पो 2024 चे यजमान कोणते शहर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली. तर भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 चे यजमान कुठलं शहर आहे? तर ते आहे नवी दिल्ली. तर भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मोबिलिटी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम विविध भागधारक उद्योग संस्थांच्या संयुक्त समर्थनासह इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल इंडिया द्वारे समन्वित केले जात आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे होणार हा एक्स्पो हा उद्योग नेतृत्व आणि सरकार समर्थित उपक्रम आहे. हे 50हून अधिक देशातील 600हून अधिक प्रदर्शकांसह गतिशीलता क्षेत्रातील नवकल्पना आणि सहयोगी विस्तृत श्रेणी प्रदर्शित करते. इव्हेंटमध्ये ऑटो शो, ACMA ऑटो मेकॅनिका,
अर्बन मोबिलिटी सोल्युशन्स आणि बरेच काही यासारख्या विशेष प्रदर्शनाचा समावेश आहे. यात जागतिक तज्ञांसह परिषदा देखील समाविष्ट आहेत आणि अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि गतिशीलता लँडस्केपमध्ये शाश्वत उपायासाठी भारताची वचनबद्धता हायलाइट करते. तर अशा स्वरूपाचा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024चं यजमानपद जे आहे हे नवी दिल्लीनं भूषवलेलं आहे. तर लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या संस्थेने भारताची मॅन पोर्टेबल हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली फेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम FSHORADS विकसित केली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO. तर DRDO या संस्थेनं भारताची मॅन पोर्टेबल हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली फेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम FSHORADS विकसित केलेली आहे. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने भारताची मानव पोर्टेबल हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे, ज्याला फेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम म्हणून ओळखलं जातं. ही प्रणाली 6 किलोमीटर पर्यंतच्या श्रेणीतील कमी उंचीवरील हवाई धोक्यांना तटस्थ करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. FSHORADS म्हणजे फेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम हे जे भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतिनिधित्व करते, ज्याच्या अत्याधुनिक अनकूल्ड इमेजिंग इन्फ्रारेड सीकरसाठी उल्लेखनीय आहे, ज्यामुळे ते भारतीय सशस्त्र दलातील विद्यमान मानव पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीपेक्षा तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. प्रणाली वापरकर्त्यांच्या चाचण्यांमधून जात आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादनात प्रवेश करणे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारची जी मॅन पोर्टेबल हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे फेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम ही DRDOनं विकसित केलेली आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही प्रणाली जी आहे ही 6 किलोमीटर पर्यंतच्या श्रेणीतील कमी उंचीवरील हवाई धोक्यांना तटस्थ करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. अलीकडे चर्चेत आलेला उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे छत्तीसगड. तर अलीकडे चर्चेत आलेला हा उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जो आहे हा या छत्तीसगड राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचा आहे. उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जो नुकताच अतिक्रमणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत होता तो छत्तीसगड राज्यामध्ये आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात वसलेल्या व्याघ्र प्रकल्पाला त्याच्या बफर क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणामुळे आव्हानाचा सामना करावा लागलेला आहे. न्यायालयीन लढाईनंतर छत्तीसगड उच्च न्यायालयाने अतिक्रमणधारकांना रिझर्व्हमधून काढून टाकण्याचे आदेश दिले, जिथे न्यायालयाने अतिक्रमणकर्त्याने दाखल केलेली याचिका फेटाळली. ही कारवाई इस्रो उपग्रह प्रतिमेसह पुराव्यावर आधारित होती, ज्यामध्ये 2012 पर्यंत अतिक्रमण केलेला प्रदेश एकेकाळी घनदाट जंगल होता हे दर्शवले जाते. या मुद्द्याने भारतातील वन्यजीव राखीवांना बेकायदेशीर अतिक्रमणाच्या संदर्भात भेडसावणाऱ्या आव्हानावर आणि संरक्षणासाठी जागरूक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केलेली आहे. तर अशा प्रकारचा उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जो चर्चेत होता तो या छत्तीसगड राज्यामध्ये आहे. छत्तीसगड राज्यातील गरियाबंद या जिल्ह्यामध्ये हा उदांती सीतानंद व्याघ्र प्रकल्प आहे, लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दोन्ही देशादरम्यान नुकत्याच झालेल्या करारानुसार भारताने नेपाळकडून किती जलविद्युत खरेदी करण्याचं मान्य केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 10,000 मेगावॅट. तर दोन्ही देशादरम्यान नुकत्याच झालेल्या करारानुसार भारताने नेपाळकडून एकूण 10,000 मेगावॅट जलविद्युत जे आहे हे खरेदी करण्याचं मान्य केलेलं आहे. तर भारत आणि नेपाळ यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार भारताने नेपाळकडून 10,000 मेगावॅट जलविद्युत खरेदी करण्यास सहमती दर्शवलेली आहे. या करारामुळे पुढील 10 वर्षात नेपाळमधून भारतात 10,000 मेगावॅट वीज निर्यात करणं सुलभ होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे नेपाळी समकक्ष NP सौद यांच्यात झालेल्या सर्वसमावेशक चर्चेदरम्यान स्वाक्षरी केलेल्या अनेकापैकी हा एक करार होता. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर भर देणारी ही जलविद्युत खरेदी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. हे भारत आणि नेपाळमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंबित करते. या व्यतिरिक्त हा करार ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी आणि प्रदेशात शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जातं. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. तर भारताने नेपाळकडून एकूण 10,000 मेगावॅट जलविद्युत खरेदी करण्याचं मान्य केलेलं आहे. आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि नेपाळी समकक्ष NP सौद यांच्यामध्ये सर्वसमावेशक ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा. भारतीय लष्करासाठी 697 बोगी ओपन मिलिटरी रेल्वे वॅगनच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड. तर भारतीय लष्करासाठी 697 बोगी ओपन मिलिटरी BOM रेल्वे वॅगनच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड सोबत करार केलेला आहे. तर संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी 697 बोगी ओपन मिलिटरी रेल्वे वॅगन खरेदीसाठी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड सोबत करार केलेला आहे. 473 कोटी रुपयांच्या कराराचं उद्दिष्ट लष्कराची लॉजिस्टिक क्षमता वाढवणे, विशेषतः पायदळ लढाऊ वाहनांच्या वाहतुकीसाठी आहे.
संघर्षाच्या परिस्थितीत लष्कराच्या तुकड्या आणि उपकरणे कार्यरत भागात जलद आणि एकाच वेळी समाविष्ट करण्यासाठी तसेच लष्करी सराव आणि आंतर स्टेशन हस्तांतरणासाठी त्यांच्या शांतताकालीन हालचाली सुलभ करण्यासाठी या वॅगन्स आवश्यक आहेत. हा महत्त्वपूर्ण रोलिंग स्टॉक प्रदान करण्यात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचा सहभाग भारतीय संरक्षण क्षेत्राच्या लॉजिस्टिक्स गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीची भूमिका अधोरेखित करतो. तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षात ठेवा. तर भारतीय लष्करासाठी 697 एकूण बोगी ओपन मिलिटरी रेल्वे वॅगनच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं या ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या कंपनीशी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. अलीकडेच MV लीला नॉर्फोक या लायबेरियन ध्वजांकित जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबरची यशस्वी सुटका करण्यात भारतीय नौदलाच्या कोणत्या एलिट युनिटचा सहभाग होता? तर याचं करेक्ट उत्तर आहे मॉर्कोस. सागरी कमांडो किंवा त्याला मरीन कमांडो देखील म्हटलं जातं. तर अलीकडेच MV लीला नॉर्फोक या लायबेरियन ध्वजांकित जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबरची यशस्वी सुटका करण्यात भारतीय नौदलाच्या मार्कोस सागरी कमांडो या एलिट युनिटचा सहभाग होता. तर लायबेरियन ध्वजांकित MV लीला नॉर्फोक या जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबरची यशस्वी सुटका करण्यात भारतीय नौदलाचे एलिट युनिट मार्कोस सागरी कमांडो होते. उत्तर अरबी समुद्रात अपहरणाच्या प्रयत्नानंतर हे जलद प्रतिसाद ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं. युद्ध नौका, सागरी गस्ती विमान, हेलिकॉप्टर, P-81 विमाने आणि प्रिडेटर MQ-9B ड्रोन यासह विविध मालमत्तेचा वापर करून सागरी सुरक्षा धोक्यांना हाताळण्यासाठी भारतीय नौदलाची क्षमता आणि तत्परता या ऑपरेशनमध्ये दिसून आली. मार्कोस कमांडोने केलेल्या स्वच्छता ऑपरेशनने जहाजावर अपहरणकर्त्यांच्या अनुपस्थितीची पुष्टी केली, ज्यामुळे जहाजावरील क्रूची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित झाली. मार्कोस युनिट सागरी ऑपरेशन्समधील कौशल्यासाठी ओळखले जाते आणि भारताच्या सागरी हिताचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तर निश्चितपणे हा सुद्धा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अलीकडेच MV लीला नॉर्फोक या लायबेरियन ध्वजांकित जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबरची सुटका करण्यात भारतीय नौदलाच्या मार्कोस सागरी कमांडो या एलिट युनिटचा सहभाग होता. पुढचा प्रश्न आहे. भारतीय रेल्वेसाठी भारत आणि USAID भारत यांच्यात अलीकडे स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 2030 पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जनाची उपलब्धता. बघा, भारतीय रेल्वेसाठी भारत आणि USAID भारत यांच्यात अलीकडे स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराचं प्राथमिक उद्दिष्ट काय? 2030 पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जनाची उपलब्धता. भारत आणि युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट USAID आणि भारत यांच्यात भारतीय रेल्वेसाठी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचं प्राथमिक उद्दिष्ट 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे आहे. हा सामंजस्य करार सक्षम करण्यावरती केंद्रित आहे. भारतीय रेल्वे प्रगत ऊर्जा उपायन प्रणाली, उपयुक्तता, आधुनिकीकरण आणि प्रादेशिक ऊर्जा आणि बाजार एकत्रीकरणाचा अवलंब करेल. यात खासगी क्षेत्राचा सहभाग, प्रशिक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमतेवरील कार्यशाळा यासाठीच्या तरतुदींचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे. तर भारतीय रेल्वेसाठी भारत आणि USAID म्हणजे युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्यात जो करार झाला त्या कराराचं सामंजस्य कराराचं प्राथमिक उद्दिष्ट काय? 2030 पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जनाची उपलब्धता. हे एवढं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते पण 2030 पर्यंत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे एकूण जे आहे ते 10 प्रश्न आहेत. सारखे तुम्ही व्हिडिओ रिकॉल करून बघा, म्हणजे तुमची उजळणी चांगल्यापैकी होऊन जाईल. ज्यांना कुणाला PDFs हवे असतील त्यांनी निश्चितपणे PDF घेऊ शकता. तर जानेवारी 2023 पासून जून 2024च्या GK टुडेच्या PDF जर तुम्हाला हवे असतील, ज्याच्यामध्ये 4000 पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे, स्पष्टीकरण असेल, त्याची प्राइस आहे 499. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर GPay आणि फोनपे तुम्ही करू शकता 9175004691 किंवा UPI ID वापरा 9175004691 @IKWIK आणि पे केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या. तुम्हाला सगळ्या PDF जे असतील ते तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.